ड्रायफ्रूट आपण सगळेजणं नेहमीच खात असतो. पण ड्रायफ्रूट नेमके कसे खाल्ले पाहिजे ड्रायफ्रुट्स हे मात्र कोणाला माहीत नसतं. तर आता तेच मी सांगणार आहे. बिया आणि सुकामेवा ह्या चुकीच्या पद्धतीने जर खाल्ल्या तर त्याचा पूर्ण जो फायदा आपल्याला मिळाला पाहिजे तो नाही मिळत. म्हणजे काय तर जसं की अळशी, फ्लॅक्स सीड्स आपण ज्याला म्हणतो. ही नेहमी दळून खाल्ली पाहिजे, कारण अख्खी अळशी जर खाल्ली तर ती आपल्याला पचत नाही. आणि दह्यात किंवा स्मूदीमध्ये जर एक चमचा दळलेली अळशी घालून खाल्ली तर त्याचं सेवन खूप छान प्रकारे होतं आणि सर्वोत्तम होतं. त्यामुळे ही नेहमी दळूनच खाल्ली पाहिजे. त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया असतात, पंपकिन सीड आहेत. तर ह्या ज्या आहेत ह्या कच्च्या किंवा बिना तेलात भाजून खाव्यात. म्हणजे ह्याचा जो त्रास असतो तो पचनाचा त्रास अजिबात होत नाही. 4 ते 6 तास भिजवून सॅलड किंवा ओट्समध्ये घालून या खाल्ल्या तरीसुद्धा हे चालतं. जसं की आता जसं की आपण आता एखादा पदार्थ भिजवतो किंवा डोसा करतो, इडलीसाठी आपण पीठ भिजवतो किंवा कणी किंवा त्याच्यामध्ये सुद्धा घातली तरीसुद्धा हे चालतं आणि आपल्याला त्याचा खूप छान अनुभव येतो आणि फायदा पण होतो. आता सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत या मिठाशिवाय कच्च्या किंवा हलक्या भाजून घ्याव्यात आणि दही किंवा स्मूदीवर थोडंसं स्प्रिंग करून याचं सेवन करावं. चिया सीड्स सगळ्यांनाच माहीत आहे आपल्याला. चिया सीड्स कधीही सुके खाऊ नका. त्यांना किमान 20 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवायचं आणि मग तेही असंच स्मूदी किंवा डिटॉक्स वॉटरमध्ये घालून वापरायचं आणि मग ते त्याचं सेवन करायचं. बदामसुद्धा सकाळी उठल्यानंतर खायचे असतात, परंतु अगोदर ते रात्री 4 ते 6 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी उठून त्याची जी सालं असतात ती काढून मग खायचं. म्हणजे त्याच्यातली जी पोषक तत्त्वं असतात ती आपल्याला नीट शोषली जातात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे अक्रोड. आता अक्रोडसुद्धा जे आहेत हे जर 1-2 अक्रोड रात्रभर जर पाण्यात भिजत घातले आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घालू शकता, पण 4 पेक्षा जास्त अक्रोड नकोत. तर हे पचनासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. तर तुम्ही अक्रोडसुद्धा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ते खायचं. आता ह्यांची सेवनाची वेळ काय आहे? तर सेवन हे यांचं सगळ्यांचंच सकाळी रिकाम्या पोटी किंवा स्नॅक्स म्हणून जर खाल्लं तर त्याचा अगदी शरीराला फायदा होतो. नक्की करून बघा.